TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. विकास पहिला चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, गणेश मात्र पुढे सरसावतोय. गुड फील्ड, गुड थ्रो. ह्या वेळेला करण्याचा प्रयत्न कामेशच्या हातात चढ उतार आपल्या जीवनामध्ये पाहिले तोच गोलंदाज आपण पाहतो. राईट मोडतो विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न, चेंडू रुपेश गावड पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव येईल. सोयर फेकी होते, त्याचा नतीजा मिळतोय 2 धावांवर. महेंद्र अगोदर या सामन्या अगोदर पाहायला मिळाला होता. अप्रतिम गुड बॉलिंग, जागेवरून करण्याचा प्रयत्न, कामेश मात्र पुढे येतोय. यावेळेला गुड बॉलिंग, अप्रतिम. महेशाने सुपर बॅटिंग केली गेली होती. 44 धावा केल्या होत्या. यावेळेला करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. रुपेश गावड पुढे येतोय, मात्र गुड कॅच. फलंदाज बाद होताना सुंदर इथे त्यांचा. आणि त्यानंतरची मोठी कमाई 28 कोटी रुपयांची कमाई केली गेली. यावेळेला करण्याचा प्रयत्न, फ्लिक केला जातोय. दिशा से भटके तो मिलेंगे फटके असं म्हटलेलं आहे. आणि यावेळेला मात्र 4 धावांनी चिस्टवर लागले जातात. पुढचा चेंडू पडेल. त्यावेळेला अगेन्स्ट द टर्न मजबूर केला होता, प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा मात्र यावेळेला बिग आहे. यावेळेला करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होईल का? कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू निघून जातो. यावेळेला 4 धावांकरता गुड बॅटिंग, गुड शॉट. एक गडी बाद. अशा प्रकारचं विश्लेषण 5 चेंडूंपर्यंत. यावेळेला अप्रतिम ड्राईव्ह केला जातोय, खोदून काढला होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. एक धाव येत आहे. एका धावेनुसार धाव सूरज पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र हा झेल खूप महत्वाचा. आणि प्रवीण व्हेरी गुड टायमिंग त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. यावेळेला चेंडू आपण पाहतोय वाईट साईड तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. राईट मोडतो विकेट. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गुड बॉलिंग, सुपर डिले खूप गरजेचं आहे. आणि तो सरळ हात पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न, मिडलला कनेक्ट करतोय. चेंडू मात्र इनटू द स्टँड निघून जाईल. मात्र 100 रुपये या ठिकाणी मिळाले असते. पाहायला मिळत आहेत महेंद्र याच्याकडून. याच द फ्लॅम. यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. कदाचित हा पहिला फलंदाज. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाज. त्यावेळेला करण्याचा प्रयत्न, मात्र झेल होऊ शकतो. हा झेल खूप महत्वाचा. रॉकी मात्र यावेळेला एक चेंडूचा फायदा. त्यावेळेला करण्याचा प्रयत्न, हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. मात्र नाशिक पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. यावेळेला अप्रतिम बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारचा स्टेअर केला जातोय. रुपेश गावड पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या जातील का? यस. यावेळेला फलंदाज बाद. ते 2 मोठे फटके मारण्याच्या ऐवजी 8 चेंडू कसे खेळले जातील याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं राहील. एक धाव कंप्लीट केली जाते. नाशिक पाटील पुढे सरसावतायत. एक धाव येते, मिसफील्ड होते. तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या जातील का? मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा. षटक आहेत, अजून 2 षटक आहेत. 13 चेंडू आहेत. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सूरज. वेळेला टॅप केला जातो चेंडू. एक धाव कंप्लीट. रॉकी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 29. पुढचा चेंडू राईट मोडतो विकेट. हलक्याच्या हाताने इंटू द गॅप खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या मार्कवर येताना सूरज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न, रॉकी मात्र पुढे सरसावतोय. पूर्ण झेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होता. फेकी येईपर्यंत यावेळेला एकच धाव येईल. किराणा पालघर श्री तुलसी जोशी यांच्याकडून सप्रेम बॅट. गुड बॉलिंग. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फुटवर्क. एकदा गोलंदाज सामना करेल. किराणा फलंदाज दबाव असेल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वडिश लॉंग ऑफला मात्र नाशिक पाटील यांच्या डोक्यावरून स्पर्श झाला. चेंडू पुन्हा एकदा मात्र सुपर बॅटिंग. 6 धावा येताना आबैल मुझे मार. अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. कुठल्या प्रकारची फलंदाजी करतोय हेमंत. इज ऑन फायर. 43 रन्स. यावेळेला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र सरळ स्वयं केला जातोय. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. 49 रन. तर सचिनजी पाटील यांच्याकडून 2000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र यावेळेला चौकार येताना 53 रन्स. व्हेरी गुड बॅटिंग. खराब गोलंदाजीचा मार्कवर येताना आपण पाहतोय.
त्यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र लो फुल टॉस चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा येत आहेत आणि 2 धावेनुसार धावसंख्या सिंगल डबल वर भर दिली दोन्ही फलंदाजांनी आणि 6व्या षटकात अटॅकिंग फलंदाजी केली जाते. फुल टॉस चेंडू मात्र यावेळेला थोडासा फसला जातोय. एक धाव येईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत यावेळेला फलंदाज बाद होण्याची शक्यता यासीस गोवेच्या. पहिला चेंडू अप्रतिम गुड लाईन गुड खचलं जाईल. यावेळेला फुटवर्क चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. हेमंत पुढे सरसवतोय. तत्पूर्वी एकच काय पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला अप्रतिम खेळला जातोय. चेंडू निघून जाईल. अप्रतिम इंटू द गॅप 1 बॉल 4 रन्स. व्हेरी गुड. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळला तर थोडंसं लक्ष द्या डिझे गोलंदाजाने. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद होताना भूपेश पाटील याची काही संपुष्टात. 49 सकल फलंदाजाचा खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. हलक्याच्या हाताने बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. चेंडू एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. हा सामना रंगतदार व्हावा यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जातोय. शॉर्ट लेग सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅटची लागते मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. गुड फील्ड गुड थ्रो. धावसंख्या ऑन द बोर्ड 10 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. यावेळेला जागा बनवून खेळला जात आहे. इनसाइड आउट सुपर टायमिंग ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक. राहुल पाडे जो 30 यार्ड मध्ये अप्रतिम खेळी करायचा त्याचीच यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. सचिन पाटील पुढे सरसावतोय. कॉन्सन्ट्रेट आणि यावेळेला राहुल पाटील याची काही संपुष्टात. जागा बनवून खेळण्याचा राईट अमोर द विकेट. यावेळेला अप्रतिम इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव येते. एकच धावर समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या 1 ने फुटबॉलवर 15 रन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेला हलक्याच्या हाताने अप्रतिम खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातात. हे सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप गोलंदाज हेमंत यावेळेला खेळला जातोय. चेंडू पायाचा प्रवीण भोईर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अजून सुद्धा विजयासाठी 38 धावांचं लक्ष समोर आहे. यावेळेला करण्याचा प्रयत्न लूज चेंडू मिळाला आणि यावेळेला सुपर कॅच घेतली जाते का पाहायचं आहे. मात्र त्या ठिकाणी काय दर्शवतात प्रेक्षक वर्ग. यावेळेला अप्रतिम स्कूप केला जातोय. सुपर टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. एक धाव कंप्लीट आणि यावेळेला नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. डोळ्याचं पारणं फिटेल असं मात्र मैदान उभारलं गेलं. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. चांगल्या प्रकारची 27 धावांचं लक्ष समोर. यावेळेला करण्याचा प्रयत्न यास द फिंगर इज गॉन अप अंपायर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिल. 18 चेंडू हलक्याच्या हाताने अप्रतिम. कामेशाचं कौतुक करेन. जसे चेंडू येतात तसे चेंडूला ओळखतोय आणि धावसंख्या 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. त्यावेळेला हलक्याच्या हाताने चिप शॉट खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. सचिन पाटील पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक फेकी होते. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न बॅट पॅडचा संपर्क होता. रॉकी ग्रुप टेंबेखोडावे या संघाला. यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज यावेळेला बाद होताना सूरज याची खेळी संपुष्टात. नक्कीच आपण याला वीक पॉइंट मध्ये ओळखूया. यावेळेला अप्रतिम ड्राईव्ह केला जातोय. चेंडू बॅकलिफ्टचा उपयोग केला गेला. 2 पायांच्या मधून सचिन पाटीलच्या 2 पायांच्या मधून 4 धावा. दॅट्स अ टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. 4 धावा येतात. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 38 या धावसंख्येवर. आता मात्र 19 धावांचं लक्ष समोर. 12 चेंडू 19 धावा. लक्षात घ्या सामना बरोबरी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्याच्या हाताने एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 व्हायला पाहिजे. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट. या संघाकडे आपण पाहणार अजून 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये काही घटना घडू शकतात. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता. गुड डिलिव्हरी अप्रतिम. सुद्धा 17 धावांचं लक्ष समोर. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पुन्हा झुकू शकतो. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. अप्रतिम. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा हेमंत याच्याकडून थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळाला. 2 धावा येतील आणि 2 धावेनुसार झाला अमरदीप जलसार या संघाबरोबर. राईट अप ओव्हर द विकेट.
यावेळेला करण्याचा प्रयत्न फलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्याचा उपयोग केला होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकी येईपर्यंत यावेळेला मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता असेल. मात्र यावेळेला पटकावली ती मनसे चषक. पुढचा चेंडू यावेळेला 4 चेंडू 14 धावा 13 धावा वसूल करेल का. पुढचा चेंडू पडेल पुन्हा एकदा. यावेळेला करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो. पायाचा भाग्य साथ देतोय. यावेळेला भाग मिळते भागची आठवण करून दिली जाते आणि चेंडू मात्र यावेळेला बाईकच्या स्वरूपात 4 धावा येत आहेत. पाहिलं पुढचा चेंडू यावेळेला करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय. मात्र फलंदाज यावेळेला आपण पाहतोय यावेळेला कुठल्या प्रकारचा मात्र अजय मात्र पुन्हा एकदा येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर खरा विश्वासाने स्ट्राईक घेतोय तुषार भोईर. यावेळेला क्लीन बोल्ड मात्र एक चेंडू 9 धावा. तर नशीब साथ देईल का पाहायचंय. एक चेंडू 11 धावा झाल्या होत्या गोडदेव भाईंदरच्या ग्राउंडवर. समोरचा गोलंदाज होता डहाणूकर माची परसी आणि समोर होता कृष्णा सातपुते. वाईटचा इशाराला 5 धावा मिळाल्या. एकंदरीत चौकार आला बाईच्या स्वरूपात आणि षटकार मारला गेला. मात्र गुड बॉलिंग किरण गुड वर्क.